लहान मोठेपणा. समजलंय? त्यानंतर पुढे आहे बघा, खालील बिंदू आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. संख्या रेषा दिसते आहे. पहिला प्रश्न आहे, बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? आता बिंदू बी कुठे आहे पहिल्यांदा बघा, इथे. ठीक आहे, बिंदू बी इथे आहे. आता बघितले तरी कळतं आहे आपल्याला की बिंदू बी पासून समदूर असणारे सी आणि ए आहे. पण आपण काय करू, सोडवूयात. ठीक आहे, बिंदू बी आहे. समजा आपण घेऊया रेख बी सी. रेख बी सी काय करणार आपण, रेख बी सी चं अंतर आपण काढणार. कसं काढणार बघा, बी चे निर्देशक आणि सी चा निर्देशक किती आहे, 2 आणि 4. मोठा कोण आहे, 4, म्हणून 4 वजा 2 बरोबर किती येणार, म्हणजे बी सी चं माप किती आलेलं आहे बघा. तसंच काय करू बघा आपण आता, बी ए करू. रेख बी ए, त्याचं आपण काय शोधू, अंतर. मोठा कोण आहे, 2, म्हणजे 2 वजा ए चा निर्देशक आहे 0 म्हणजे 2. मग बी ए चं डिस्टन्स किंवा अंतर किती आलेलं आहे, 2. मग बघा बी सी आणि बी ए काय आहे, दोघंही सारखे आहेत, 2 2. म्हणजे बी पासून समदूर असणारे बिंदू कोण आहे, एक ए आणि सी. मग आपण लिहूयात, म्हणून बिंदू बी पासून बिंदू ए व बिंदू सी समदूर आहे. समदूर म्हणजे काय, समान अंतरावर समदूर आहे. आता हे एक जोडी शोधली, अजून जर शोधायची ठरली तरी आपण शोधू शकतो. समजा बघा आपण इकडे घेऊयात, इकडे डी घेणार आणि इकडे एक घेणार, किंवा सी च्या पुढे आहे व्ही, तर व्ही आणि नंतर इकडे काय घेणार बघा आपण, समजा इकडचा एक बिंदू घेणार. ते पण आपण काय करू शकतो, समदूर दाखवू शकतो. जर एक जोडी विचारली तर आपण हे करूयात. समजलंय? परत आपण एखादं दुसरं पण दाखवूयात. बघा समजा घेऊ आपण रेख बी डी. बी डी चं माप आपण शोधूयात. बघा बी 2 आहे, डी 6 आहे. सगळ्यात मोठा 6 आहे, म्हणून 6 वजा 2 उत्तर येणार 4. मग बी डी चं अंतर आहे 4. बघा त्याच्यानंतर 1 2 3 4 परत काय घेणार आपण, 1 2 3 4 म्हणजे कोण घेणार, पी. मग रेख कोण घेऊयात, बी पी. त्यांचं आपण काय करूयात, अंतर शोधूयात. सगळ्यात मोठा कोण आहे, 2 म्हणजे 2 वजा 2 उत्तर किती येणार, 4. वजा वजा अधिक होतं, म्हणून बीपी चं अंतर पण किती आलेलं आहे, 4. मग बघा बीडी आणि बीपी हे पण काय आहे, समदूर आहेत. मग ते पण आपण खाली लिहू शकतो. हे वाक्य आपण लिहूया इथून खालचं. पहिलं इथे लिहू, बिंदू ए व बिंदू सी समदूर आहे. आता इकडे पण काय लिहिणार, बिंदू बी पासून कोणते बिंदू आलेत, मग बिंदू डी व बिंदू पी समदूर आहे. समदूर म्हणजे काय, समान अंतरावर. समान अंतर आपण बघा शोधलेले आहे, सारखे आले तर ते समदूर आहेत आणि ते बिंदू आपण ते लिहू शकतो. हे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. बिंदू क्यू कुठे आहे, क्यू इथे, बरोबर. आपण बी चा बिंदू आता खोडून टाकूयात. बघा बिंदू क्यू आहे, एक जोडी लिहायची आहे. समजा आपण क्यू पी घेऊ पहिल्यांदा, रेख क्यू पी घेऊ. त्याचं आपण काय करू, अंतर शोधू. क्यू आणि पी चे निर्देशक बघूयात, -4 आणि -2 आहे. मोठं कोण आहे, -2. मग आपण ते लिहिणार पहिल्यांदा, -2 वजा 4.
-2 अधिक 4 म्हणजेच उत्तर किती येणार 2. मग QPचं अंतर किती आलेलं आहे 2. ठीक आहे. बघा पहिल्यांदा आपण QP घेतला, आता ह्या साईडला घेऊ QR. रेख QR. मग QRचं अंतर शोधूया. ठीक आहे. बघा Qचा आहे -4 आणि Rचा आहे -6. मोठं कोण आहे -4. यांचं पण काय होणार वजा अधिक वजा म्हणजे उत्तर येणार 2. मग QRचं पण अंतर किती आलेलं आहे 2. बघा 2 आणि 2 सारखे आहे म्हणजेच काय आहे हे दोन्ही बिंदू समदूर आहे. मग आपण लिहूया बिंदू Q पासून बिंदू P व बिंदू R समदूर आहे. समजलं. एकच जोडी लिहायला लावली होती म्हणून एक लिहिली, नाही तर अजून आपण बघू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा UV, PC, VB आणि UL यांचं काय करायचं आहे अंतर काढायचं आहे. पहिल्यांदा आपण UVचं अंतर काढूयात. ठीक आहे. बघा U आणि V चे पहिल्यांदा काय लिहायचे आहे निर्देशक. ठीक आहे. U कुठे आहे बघा U आहे इथे आणि V आहे इथे. यांच्या संख्या तर दिल्या नाहीये पण आपण शोधू शकतो. बघा शून्यापासून इकडे हे बिंदू मोजा 1 2 3 4 5 म्हणजे V चं काय येणार 5. तसंच इकडे करा -1 -2 -3 -4 -5 इथे किती येणार -5. मग U आणि V चे निर्देशक काय आले 5 आणि -5 ते आपण लिहूया. पहिल्यांदा U चा निर्देशक लिहूया. U चा निर्देशक काय होता -5. V चा निर्देशक काय होता लहान मोठेपणा ठरवा कोण येणार 5 मोठा. मग आपण यांचं काय करणार अंतर काय करणार मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा म्हणजेच काय होणार 5 अधिक 5. मग V चं अंतर किती आलं 10. समजलंय. तसंच आता पुढे PC चं शोधूया. PC P चा निर्देशक आणि C चा निर्देशक. P आणि C चा निर्देशक शोधू. आधी P कुठे आहे इथे -2 आणि C तो किती आहे 4. P चा निर्देशक -2 आहे, C चा निर्देशक 4 आहे. लहान मोठेपणा ठरवला तर 4 काय आहे मोठा. मग आपण PC चं अंतर कसं करू शकतो 4 वजा 2 म्हणजेच काय होणार 4 अधिक 2. मग PC चं अंतर किती आलेलं आहे 4 अधिक 2 6. ठीक आहे. आता आपण VB साठी सोडवूया. V चा निर्देशक B चा निर्देशक. ठीक आहे. निर्देशक आधी आपण लिहू. V चा निर्देशक आहे 5 आणि B चा निर्देशक आहे 2. 5 आणि 2 लहान मोठेपणा ठरवा कोण आहे मोठा 5 म्हणजेच काय येणार VB चं डिस्टन्स अंतर 5 वजा 2 किती येणार उत्तर 3. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा आहे UL. U चा निर्देशक L चा निर्देशक. ठीक आहे. U आणि L चा निर्देशक शोधूया आधी.
चा निर्देशक आहे -5 आणि चा निर्देशक काय येणार बघा, -1 -2 -3 म्हणजे -5 आणि -3 -5 -3 लहान मोठेपणा ठरवणार, त्यावरनं आपण चं माप किंवा अंतर करू शकतो. -3 -5 म्हणजेच काय येणार, -5 अधिक -3 अधिक 5 वजा आणि अधिक काय होणार, वजा, म्हणजे बरोबर किती येणार, 2. हे काय आहे त्याचं अंतर. समजलं आहे? ठीक. या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, बिंदूचे निर्देशक आणि त्यांचं अंतर, त्यानंतर दरम्यानता, मध्यबिंदू यावरचे सगळे उदाहरण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये, सराव संचामध्ये सोडवलेले आहे. ठीक. बघा पुढचं आपल्याला बघायचं आहे सशर्त विधाने आणि व्यत्यास. ठीक आहे. सशर्त विधाने म्हणजे काय हे आधी आपण बघूयात. जर विधाने जर तरच्या रूपात लिहिलेले असतील तर त्यांना आपण सशर्त विधाने असे म्हणतो. जर आपण म्हणतो ना, जर मी हे केलं तर मी ते करेल, जर तर या रूपात लिहिलेले असतील तर त्या वाक्यांना किंवा त्या विधानांना आपण सशर्त विधाने म्हणतो. आता या सशर्त विधानांमध्ये 2 भाग असतात. एक जर नंतर जो भाग असतो त्याला आपण पूर्वांग किंवा पहिला भाग म्हणतो, आणि तर नंतर जो असतो त्याला आपण उत्तरांग म्हणजे नंतरचा भाग असं आपण म्हणतो. त्यानंतर आहे बघा, जर आणि तरची आपण आदला बदल केली तर काय होतो, त्याचा काय तयार होतो, व्यत्यास. समजा एखादं वाक्य आहे, सशर्त विधान उदाहरणार्थ दिला आहे बरं, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम संख्या असते. हे सशर्त विधान आहे, कारण जर आणि तर दिलेला आहे. आता त्याचा व्यत्यास म्हणजे काय करायचं असतं, त्याचं अपोजिट, उलट, म्हणजे तर नंतरचं वाक्य आधी घ्यायचं, जर नंतरचं वाक्य नंतर टाकायचं. बघा इथे काय केलं आहे, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर, इथपर्यंत हे वाक्य आहे. तर नंतरचं हे दुसरं वाक्य आहे, ती सम किंवा विषम संख्या असते. मग त्याचा व्यत्यास कसा गेला बघा, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. फक्त काय केलं, त्यांची अदलाबदल केली, जागा बदलली वाक्यांची, त्याला आपण काय म्हणतो, व्यत्यास. यावरचा प्रॅक्टिस सेट सराव संच आपल्याला बघायचा आहे. बघा त्यानंतर आहे सिद्धता, त्याला प्रूफ म्हणतो आपण. भूमितीमध्ये सिद्धता, साध्य हे खूप महत्वाचे असतात. बघा एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्धता, सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता असं म्हणतात, त्याला प्रूफ आपण म्हणतो. एखादी गोष्ट सांगितली आहे की समजा 2 त्रिकोण आहे, ते एकरूप आहे की नाही ठरवा. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सिद्धता द्यावी लागते की हो ह्या गोष्टींमुळे ते 2 त्रिकोण एकरूप आहेत किंवा नाही, त्याला आपण काय म्हणतो, सिद्धता. ठीक आहे. त्यानंतर बघा सराव संच आहे 1.3, खालील विधाने जर तर रूपात लिहा. पहिलं उदाहरण आहे बघा, समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. काय करायचं आहे आपल्याला, सशर्त विधान म्हणजे जर तरच्या रूपात लिहायचं आहे. कसं लिहिणार बघा, पहिल्यांदा लिहिणार जर, काय लिहिणार आता आपण, जर तर समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात असं वाक्य आहे. समांतर भुज चौकोन ही एक गोष्ट आहे आणि कोण सम्मुख कोण एकरूप असतात ही एक गोष्ट आहे. मग आपण काय म्हणू शकतो, जर एखादा चौकोन समांतर भुज चौकोन असेल तर, जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात. बरोबर. बघा जर आणि तर त्यांनी तसं लिहायला लावलं होतं, ते लिहिलं, जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात, झालं उत्तर. पुढचं उदाहरण आहे बघा, आयताचे कर्ण एकरूप असतात. मग आपण जर तर कसं लिहू शकतो, जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे
कर्ण एकरूप असतात असं आपण लिहू शकतो. बघा, जर आणि तरच्या रूपात ते लिहिलेलं आहे. समजलंय? जर आणि तरच्या रूपात खूप सोपं असतं. त्यानंतर बघा, पुढील विधानांचे व्यत्यय असल्या, म्हणजे आता जर तर जसं दिलं आहे ते फक्त उलट करायचं. पहिलं उदाहरण बघा, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. आपण काय लिहिणार बघा, जर तरच्या स्वरूपात विधानांचा व्यत्यास करायचा आहे आपल्याला. मग काय करणार बघा, जर दिलेल्या रेषा व त्यांची छेदिकामुळे होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर काय म्हणू शकतो आपण, तर त्या रेषा समांतर आहेत असं आपण लिहू शकतो. व्यत्यास करायचा होता म्हणजे काय, फक्त हे समांतर रेषा आहे ना, हे आपल्याला शेवटी आणि बाकीचं सगळं वाक्य काय केलं आपण पुढे, म्हणजे अर्थपूर्ण पाहिजे. पण जर दिलेल्या रेषा त्यांची छेदिकामुळे होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, विधानांचे व्यत्यास. इथे आपला हा धडा संपलेला आहे. असा हा आपला पहिला धडा होता. पहिला होता, छोटा आहे, सोपा आहे, पण तितकाच तो महत्वाचा आहे, कारण हा काय आहे, आपला बेस आहे. बिंदू, प्रतल, त्यानंतर त्यातलं अंतर. ठीक आहे, आणि आता शेवटी आपण बघितले की सशर्त विधान आणि त्यांचा व्यत्यास.